मित्र हो, तुम्ही गुरुचरित्राचा 18वा अध्याय कधी मनापासून वाचला आहे का हो, किंवा ऐकला आहे? या अध्यायात दडलेला आहे संदेश, जो की तो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. गुरुचरित्राचा 18वा अध्याय इतका प्रभावशील आहे की तो श्रद्धेने ऐकणाऱ्याच्या जीवनात असलेल्या अडचणी, संकटे दूर करतो. पण या अध्यायातील हे एक रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे. हा अध्याय किती प्रेरणादायी आहे हे सुद्धा काही लोकांना माहीत नाही. तर अशाच आज आपण या गुरुचरित्रातील 18व्या अध्यायातील एक अत्यंत प्रेरणादायी असा अनुभव जाणून घेणार आहोत. हा अनुभव आपल्याला गुरूंवरील श्रद्धा, विश्वास आणि भक्तीची ताकद समजावून सांगतो. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेकदा अशी परिस्थिती येते की जेव्हा सर्व मार्ग बंद पडलेले असतात किंवा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे आपल्याला वाटतात. आपण निराश होतो, दुःखी होतो, आपल्या चिंता वाढायला लागतात. आता कसे काय करावे, या चिंतेतून, या अडचणीतून कसा मार्ग काढावा हे आपल्याला सुचत नाही. असे वाटते, अशा वेळी आपण आता काय करावे, कुणीतरी अचानक आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्याला मदत करावी असं आपल्याला वाटतं. आणि मग आपण हताश होऊन मग देवाचा धावा करू लागतो, सद्गुरूंचा धावा करू लागतो. मग भक्ताला हे एवढंच उरलेलं असतं की देवाचा आधार किंवा सद्गुरूंचा आशीर्वाद. चरित्राच्या या 18व्या अध्यायामध्ये भक्ती आणि सामर्थ्य किंवा श्रद्धेचे सामर्थ्य याचा अनुभव होतो. जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने गुरूंच्या चरणी शरण जातो, तेव्हा त्याच्या जीवनातील संकटे हळूहळू कशी दूर होतात, त्याच्या अडचणींमध्ये कसे त्याला मार्ग मिळत जातात हे दिसून येतं. गुरुकृपा ही प्रत्यक्ष जरी दिसत नसली तरी ती सतत भक्ताच्या पाठीशी उभी असते, असा या अध्यायाचा अनुभव आहे. यामध्ये असाच एक हताश भक्त होता, पण तो अतिशय प्रामाणिक आणि श्रद्धाळू होता. तो रोज गुरूंचे नामस्मरण करायचा, जमेल तशी सेवाही करायचा. दत्तगुरूंचा तो भक्त होता. परंतु काही काळ त्याच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण व्हायला लागल्या. आर्थिक संकट आलं, कौटुंबिक समस्या, मानसिक तणाव, अस्वस्थता, या सर्व गोष्टींमुळे तो खूप खचला, अडचणीत सापडला. काय करावे त्याला सुचेना. मग एके दिवशी त्याने मनापासून त्याच्या सद्गुरूंची म्हणजेच दत्तगुरूंची प्रार्थना केली. देवाचं ज्या वेळेला तो सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात आला विचार की आपण आपल्या या देवाला सांगून तरी पाहू, काही आपलं दुःख कमी झालं तर. आणि सेवा करता करता तो सहज प्रार्थना करतो की हे गुरुदेव, मला योग्य मार्ग दाखवा,
माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही या अडचणीतून मला बाहेर काढू शकता. तुमच्याशिवाय आता मला कोणीही वाली उरलेला नाही. आणि मग त्या दिवसापासून त्याने नियमित गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायला सुरुवात केली. रोज सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तो जेव्हा काही देवाची पूजा करत असे, ती पूर्ण झाल्यानंतर तो हा नियमित 18वा अध्याय वाचू लागला. 1 महिना, 2 महिने, 3 महिने असे 5-6 महिने गेले आणि काही दिवसांनी त्याच्या जीवनामध्ये हळूहळू सकारात्मक येऊ लागले. हळूहळू सकारात्मक बदल घडून आले. अडचणी कमी होऊ लागल्या. काही समस्या होत्या, त्यांच्यावर त्याला काही मार्ग सापडले. त्यातून कसे बाहेर पडावे याचे मार्ग त्याला सुचू लागले आणि हळूहळू त्याच्या अडचणी कमी व्हायला लागल्या. आता मित्रांनो, हा चमत्कार नव्हता. ही होती श्रद्धेची आणि गुरुकृपेची ताकद. 18वा अध्याय आपल्याला हेच सांगतो की गुरूंवर निस्सीम विश्वास ठेवणारा भक्त कधीही एकटा नसतो. पावलोपावली सद्गुरू किंवा त्याचे गुरु त्याच्या पाठीशी असतात. पावलोपावली त्याचं रक्षण करतात. तो जिथे जातो तिथे त्याच्या सोबत असतात. आजही अनेक भक्त सांगतात की संकटाच्या काळामध्ये जर गुरुचरित्राचे पारायण केले तर आपल्याला संकटांना तोंड देण्यास मानसिक बळ मिळते. योग्य निर्णय घेण्याची शक्ती आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे जीवनात काही नवीन निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये प्राप्त होते. या अध्यायाचा मुख्य संदेश काय? की संकट कितीही मोठं असलं तरी आपली श्रद्धा सोडायची नाही. गुरूंचे सतत स्मरण करत राहा. योग्य वेळ आली की गुरुकृपा ही नक्कीच प्राप्त होते. आता बघा ना, एखाद्या झाडावर फळं लागली, आपण लगेच काढतो का? ती लगेच पिकतात का? तयार होतात का? नाही ना. ती पिकली कीच एखादा वाटसरू किंवा आपल्याला दिसल्यानंतर आपण ते फळ पाडण्याचा, तोडण्याचा, खाण्याचा प्रयत्न करतो. तसंच भक्तीचं पण आहे. लगेचच कुठलं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. मग जेव्हा ते फळ पिकेल तेव्हाच त्या फळाला कोणतरी दगड मारेल, तो पाडण्याचा प्रयत्न करेल, तो खाण्याचा प्रयत्न करेल. तसंच या गुरुभक्तीचंही आहे. जेव्हा आपली ही गुरुभक्ती फळाला येईल तेव्हाच सद्गुरू त्या फळाचा योग्य तो आपल्याला मोबदला देतील. म्हणजे गुरुकृपा ही नक्कीच प्राप्त होते. आता गुरुचरित्र आपल्याला केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून नव्हे तर जीवन जगण्याची प्रेरणा देते. जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे. म्हणजेच मनुष्याने आपला मार्गदर्शक कोण आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणजे असं हे अमूल्य ज्ञान या गुरुचरित्रामध्ये दडलेलं आहे. गुरुचरित्र नुसतं ग्रंथ नाही तर जीवनात कसे सामोरे जावे, धैर्याने, श्रद्धेने, निष्ठेने, विश्वासाने कसे कार्य करावे, कर्म करत राहावे याचा संदेश ह्या गुरुचरित्रात आहे. 18वा अध्याय विशेषतः आपल्याला संयम, नम्रता आणि विश्वास यांचे महत्त्व शिकवतो. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीत अतिरेक करून चालत नाही किंवा उतावळेपणा करून चालत नाही. कुठलीही परिस्थिती असू दे त्याच्यावर संयमाने तोडगा काढायला शिकणे. कोणताही प्रसंग असू दे नम्रतेने वागायला शिकणे आणि कोणतीही परिस्थिती असू दे विश्वासाने वागणे आणि विश्वासाने
कर्म करणे. अनेकदा बघा आपण कुठलीही गोष्ट केली की लगेच आपल्याला परिणाम हवा असतो, किंवा मी हे केलं मग मला हे का नाही झालं. अरे, तुम्ही लगेचच फळाची अपेक्षा का करता? तुम्ही त्याला थोडा अवधी जाऊ द्या. कर्म केलं त्याचंही तुम्हाला चांगलं फळ मिळणारच, पण ते लगोलग मागण्याचा तुम्ही किंवा त्याची अपेक्षा करू नका. तुम्हाला त्याची प्रचिती येणारच, परंतु गुरुकृपा योग्य वेळी आणि योग्य प्रकारेच कार्य करते. आणि म्हणूनच भक्तो, आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असो, मनापासून गुरूंचे स्मरण करा, नामजप करा, सत्कर्म करा आणि आपण जे करतोय त्याच्यावर श्रद्धा ठेवा. मी जे करते ते योग्यच आहे, किंवा मी जे करतोय ते योग्यच आहे, माझं कर्म चांगलं आहे आणि मी चांगलंच कर्म करत राहणार, असा मनाशी गाठ बांधा, निश्चय करा आणि तेवढंच करा जेवढं तुम्हाला जमेल तेवढं. उगाचच फापट पसारा करून काहीही उपयोग नसतो. थोडकंच करावं, पण ते विश्वासानं आणि श्रद्धेने करावं. शेवटी एवढंच म्हणेन मी की जिथे श्रद्धा असते तिथे गुरुकृपा असते, जिथे गुरुकृपा असते तिथे अशक्यही शक्य होते. आणि म्हणून आपण श्रद्धेने, विश्वासाने जर एखादं काम केलं तर आपल्याला त्यात यश मिळणारच, असा हा गुरुचरित्राचा 18व्या अध्यायामध्ये दिलेला संदेश आहे. पहा एकदा याचा अनुभव घेऊन. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.